तुम्ही इथे सगळे? अगं ह्या पोराने येऊन सांगितलं आम्हासनी. जीव घाबरा झाला ग. सीताई कशा आहेत ग? आता ट्रीटमेंट चालू आहे आत. पण म्हणजे झालंय तरी काय? काही नाही, मी बाहेर होतो, मला संपदाचा फोन आला की आईला चक्कर आली आहे आणि मग हे हॉस्पिटलमध्ये आणलं. लेकरा घाबरू नगस, बरं वाटेल तेच नाही. हा हो हो. आहे पण तुम्ही एवढं सगळं धावपळ करत का आलात? शिवा, तुझ्यावर हे संकट आलं आणि आम्ही तुझ्यासाठी येणार नाही का? बरोबर आहे, पण आम्ही सांभाळलं असतं. शिवा, जेव्हा आम्हाला मदतीची गरज असते तेव्हा तू आम्हाला मदत करतेच ना. पैसे असो किंवा कुणी आम्हाला दम भरला त्याला दम देणं असो. आता माझंच उदाहरण घे ना. मी किती दारू प्यायचो, माझा संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, पण तू मला समजवलंस, माझी दारू सोडवलीस, माझा संसार वाचवलंस. शिवा, तुला काहीही मदत लागली ना आम्ही करायला तयार आहोत. बोल बोल, काय करायचंय? तुम्ही आलात हेच खूप आहे आमच्यासाठी. आणि काय रे तुम्ही पोरांनो, एवढं बवाल करायची काही गरज आहे? अगं त्यात बवाल काय? आपण वेगवेगळ्या घरात राहत असलो तरी संघर्ष नगर म्हणून आपण एक आहोत. आणि हे जावई फक्त बाई आजीचे नाहीत, आमचे पण आहेत. मग हा प्रॉब्लेम आमच्याही घरचा आहेच ना. किंवा आम्ही त्यांना समजावून सांगितलं पण ऐकणार आहेत का ते? अगं तुला गरज होती म्हणून त्यांनी बंड्या काका आणि चाळीतल्या माणसांनी मिळून काही पैसे जमवले तुझ्यासाठी. हे घे पैसे. अगं आई, हे काय? अगं मी खूप समजावलं पण हे बघा, तुम्ही मनापासून सगळं करताय, मला कळतंय, पण सॉरी, आम्ही हे पैसे नाही घेऊ शकत. अगं शिवा, असं काय करतेस? बाईजी, सांगा ना तिला, ही मुलगी आम्हाला परक करते. शिवा, बाळा पैसे घे की. अगं जसं जमल ना तसं समद्याने पैसे गोळा केलेत ग. घे की. अगं आता पैशांची गरज लागेल ग. आजी नको, आम्ही आहोत ना, आम्ही करतो मॅनेज. जावई बापू, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. अहो नाही, तुमचं काही नाही चुकलं. मला माहिती आहे तुम्ही मदत करण्याच्याच भावनेने हे सगळं करताय, पण खरंच नको. जावई बापू, आम्हाला कळतंय. नाही म्हणजे आम्हाला कुणालाही तुमच्या किंवा शिवानीच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा नाहीये, पण आत्ता याची खूप गरज आहे. हो, घ्या ना तुम्ही हे. काकू कशाला? नको. आशू, शिवा ऐक ना, मला माहिती आहे त्यांची पैसे देण्यामागची भावना खूप चांगली आहे. ते मदत करण्याच्या दृष्टीने आपल्याला पैसे देत आहेत, पण मी कसे घेऊ ग त्यांच्याकडनं पैसे? आशू हे बघ, हे सगळं खूप कठीण आहे, मला कळतंय, पण तुला जो बोनस मिळाला तो सगळा भरलास तू. आणि उद्या उठून टेस्ट करायचे, किती काय काय पैसे लागतील आपल्याला काहीच माहित नाहीये. मला वाटतंय आपण हे पैसे घ्यायला पाहिजे. पण शिवा, हे बघ आशू, आपण हे सगळे पैसे परत करूया, कळतंय का? आणि आता आपण कितीही नाकारलं तरी आपल्याला पैशांची गरज आहे की नाही? तू घरातून पैसे नको असं म्हणालास, मी काही बोलले का? फोर्स पण नाही केला आणि करणार पण नाही. पण आता आपण हे पैसे ना उधार म्हणून घेऊया, मदत म्हणून नाही. ठीक आहे, पण माझी सॅलरी झाली की आपण सगळे पैसे परत करायचे. चालेल. काय म्हणू तुम्हा सगळ्यांना मी? रक्ताचं नातं नाहीये आपलं, पण शेजार धर्म म्हणून आपलं एक नातं तयार झालं. आणि त्या नात्यासाठी तुम्ही हे सगळं करताय. नाही शिवा, तू आमच्यासाठी खूप केलंयस, त्यापुढे काहीच नाहीये. ते आहे. थँक्यू.
बरं निघतो आम्ही. जावई बापू, होईल व तुमची आई बरी. आम्ही देवाला साकडं घालू. बरं शिवा, निघतो आम्ही. काही वाटलं तर लगेच कळवा आम्हाला. आम्ही येऊ परत. हो. चला येतो आम्ही. चला रे. जावई बापू काय म्हणताय डॉक्टर? अगं अजून तरी शुद्ध आली नाहीये, पण उद्याच्या उद्या सगळ्या टेस्ट करणार आहेत म्हणाले. आशू, लेकरा काळजी करू नगस. सीताईसनी बरं वाटेल लवकर. अरे देव हाय की. हा, नग काळजी करूस. जावई बापू तुम्ही ठीक आहात ना? हा हो. हे बघा जावई बापू, आता खरं तर तुम्ही दोघांनी एकमेकांना आधार द्यायला हवा. नाही म्हणजे आत्ता इथे मोठं वडीलधारक कोणी नाहीये, भाऊ सुद्धा नाहीयेत, लक्ष्मण काकाही नाहीयेत. तेव्हा तुम्हीच एकमेकांना सांभाळायला हवं. मी जरा आलोच. आईपाशी बसतो थोडा वेळ. आलोच. शिवा, जीजू ठीक आहेत ना? नाही, असा स्ट्रॉंग दाखवत असला तरी हल्ला आहे आतून खूप. पण मला खात्री आहे तो एकट्याने सगळं सांभाळून घे. आशू, आशू तू काही खाल्लं नाही असेल, खाऊन घे बरं. चल. इच्छा नाही आहे. आशू, अरे आशू इथे बघ. असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल आशू? आशू हे बघ, तूच असं डोळ्यात पाणी आणलं तर सीताईकडे कोण बघेल? काकू, संपदा यांना धीर कोण देणार? आशू हे बघ, तू तू स्ट्रॉंग आहेस आशू. असं खचून नाही जायचं. सारखा सारखा स्वतःला समजावायचा प्रयत्न करतोय की मी स्ट्रॉंग आहे, मी खंबीर आहे, मी नाही, पण जमत नाही मला. आई या अवस्थेत आहे आज. आज ती माझ्यामुळे आहे असं मला वाटतंय. आपलं लग्न झाल्यानंतर मी तिला समजून घ्यायला हवं होतं का ग? तिला शुद्धच येत नाहीये शिवा. मला तू म्हणतेस तसं निदान तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. तिला समजून घ्यायला हवं होतं. तिला काळजी वाटली असेल ग माझी खूप. आणि मी यार मला आत्ता कळतंय की तिला माझी जशी काळजी वाटली असेल, तिची काय अवस्था झाली असेल, तिचीच अवस्था माझी होती. मी सारखं स्वतःला समजावायचा प्रयत्न करतोय की आशू तू धीर धर, स्वतःच्या पायावर उभा राहिलायस आता, या सगळ्याची जबाबदारी तू घेऊ शकतोस. पण नाही, मला नाही जमत. मला भीती वाटते खूप. आशू, आशू ऐक, इकडे बघ. हे बघ इकडे बघ. ऐक, असं नाही डोळ्यातनं पाणी काढायचं. नको रडूस आता. तुला आता खंबीर असण्याची गरज आहे. तुला माहिती आहे का, माझे पप्पा गेले ना तेव्हा मी पण खूप घाबरले होते. नव्हतं कळत काही. हे असंच होत होतं. पण जेव्हा आपण एकटे असतो ना, तोच क्षण असतो जेव्हा आपण स्वबळावर तयार होत असतो. सगळं शिकत असतो तेव्हा आपण. बघ आता काका नाहीये, भाऊ नाहीये, तर ही सगळी जबाबदारी तुला घ्यायची आहे. आणि तू येणार. मला माहिती आहे तू स्ट्रॉंग आहेस. तू सगळं करू शकतो. तू असं रडू नको ना. पण हे बघ आशू, सीताई बऱ्या होणार आहेत आणि आमच्या सगळ्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. त्यांना काही नाही होणार. तू सगळं नीट करणार आहे. आणि हे बघ, सीताई बऱ्या झाला आणि त्यांना कळलं की त्यांचा लाडका आशू उपाशी राहिला त्यांच्यासाठी, तर त्यांना आवडेल का? नाही की नाही? मग त्यांच्यासाठी का? हा, असं नको राहू. हे बघ, सगळं नीट होणार आहे. तू थोडं खाऊन घे. तुला आठवतंय का
आज आपण बाहेर जेवायला जाणार होतो. इमॅजिनच नव्हतं केलं की आपण इथे जेवत असू. आशू, ही वेळ पण निघून जाईल. हा, तू शांत हो. जेव थोडस. प्रयत्न करतो. आशू, हा आई. हळू. आईला शुद्ध नाही आली अजून. डंबो, मेडिसिनचा इफेक्ट व्हायला वेळच लागेल ना. आणि आता आम्ही दोघी इथे आलो आहोत ना, तेव्हा तुम्ही दोघं जा आणि थोडं फ्रेश होऊ. हां प्लीज. नाही, मी ते इन्शुरन्सचं काम करायला जातो. आईच्या टेस्ट सुरू होतील ना आज. मला वाटलंच होतं. डंबो, शिव, आम्ही हे कपडे आणि फूड आणले तर तुम्ही प्लीज खाऊन घ्या आणि फ्रेश व्हा. घ्या. बरं शिवा, आशूला इन्शुरन्सचं काम आहे म्हणतोय, तर तू घरी जातेस का? नाही काकू, मला इथून कुठेही जायची इच्छा नाही. मी इथेच थांबेन. बरं, ते भाऊंचं आणि काकांची काही बोलणं झालं? नाही रे, मी फोन केला होता पण ह्यांचाही फोन लागत नाहीये आणि भाऊंचाही नाही. हो, मी पण खूप ट्राय केलं. मी ते इन्शुरन्सचं काम करून येतो. आलोच. शिवा, कसं आहे ग आशू? हळूहळू सावरतं. म्हणजे बघ ना काय परिस्थिती आली आहे. हेही नाही आहेत आणि भाऊही नाही आहे. खरं त्याच्या एकट्यावर आलंय ग. पण एक नक्की आहे, ताईला काहीच होणार नाही. ती लवकर बरी होईल. डॉक्टर, तुम्ही प्रोसिजर सुरू केली का? आता आपल्याला टेस्ट करावे लागतील. मला इन्शुरन्सकडून अजून काही आलेलं नाही आहे. नाही, डोंट वरी. मी ॲक्च्युली आत्ता चाललोय त्या इन्शुरन्सवाल्याला भेटायला. तो आज सगळं क्लेम करून प्रोसेस सुरू होईलच क्लेम. आपल्याला लवकरात लवकर या टेस्ट कराव्या लागतील. पण कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय मी तरी काहीच करू शकत नाही. बरोबर आहे डॉक्टर, तुम्ही काळजीच नका करू. कन्फर्मेशन मिळेल. मी आजच्या आज ते प्रोसेस करतो. तुम्ही प्लीज प्रोसिजर सुरू करा. आशुतोष, हे बघा, पेशंटसाठी जे जे करावं लागतं ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण काही प्रोटोकॉल असतात ते आम्हालाही पाळावे लागतात. आय नो. तुम्ही प्लीज बघा ना. तरी मी ट्राय करतो. येस. पण जेवढ्या होईल तेवढ्या लवकर हा क्लेम प्रोसेस व्हायला हवा. हो सर, थँक्यू सो मच. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस, माझं घर तोडलंस आणि मी इथे जेऊ अशी अपेक्षा करतेस. शिवा, काय झालं बाळा? काकू, मी आशूला समजवलं की त्याने खंबीर राहायला पाहिजे, पण ह्यात त्याची काहीच चूक नाही आहे. आशू आणि सीताईमध्ये जो काही दुरावा आलाय तो माझ्याचमुळे आलाय असं मला वाटायला लागलंय. शिवा, मला ना वाटलंच होतं की तुम्ही दोघं पोरं आता याच विचारात जाल आणि हा सगळा दोष स्वतःवरच ओढावून घ्या. खरं तेच आहे ना, कितीही गोष्टी नाकारल्या तरी सत्य नाही ना बदलत. आशूने घर का सोडलं? माझ्यामुळेच ना. मीच त्याला तेव्हा थांबवलं असतं तर हे सगळं घडलं नसतं ना. हो ना, मग का नाही थांबवलंस?
कारण काकू त्याने नसतं ऐकलं आणि तेव्हा त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं जास्त महत्वाचं होतं. मग का दोष देते स्वतःला? अगं तू तुझ्या नवऱ्याला सपोर्ट केलायस ना, आणि तेही त्याची इच्छा लक्षात घेऊनच. काकू पण हे सगळं झालं माझ्यामुळेच ना. मी त्याच्या आयुष्यात परत आले म्हणूनच झालं. शिवा, अगं नको स्वतःला त्रास करून घेऊस. तुला माहिती आईवडिलांचं प्रेम कसं असतं? ज्या मुलाला ते लहानपणापासून जपतात, जेव्हा तो मुलगा त्यांच्या विरोधात जातो किंवा त्यांच्यापासून दूर होतो ना, त्यांना त्रास नाही का गं होणार तेव्हा? पण याचा अर्थ असा नाही आहे की तो मुलगा चुकीचा आहे. अगं आशूने जर तो निर्णय घेतला नसता तर त्याला त्याच्या प्रेमासाठी कसं उभं राहता आलं असतं? आणि तू तर त्याच्याबरोबर नेहमीच उभी असतेस ना. मग त्यामुळे या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं नको समजूस. आणि आशूच्या या निर्णयामुळे ना आशूमध्ये एक छानसा बदल जाणवला मला. बघ ना, भाऊ नाही आहेत, हे नाही आहेत, तरीही ही परिस्थिती त्याने किती छानपणे सांभाळली. अगं मला सांग, हा जबाबदार आशू का बघायला मिळाला? चल सोड आता हा विचार. आपल्याला सीताईला लवकर घरी परत न्यायचंय, हो की नाही? साहेब चहा. वा 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 वडके, तुमच्या हातचा चहा म्हणजे अमृत. अहो म्हणून तर मी सारखा सारखा मागतो ना. धन्यवाद. आता ते इन्शुरन्सचं बघायचं होतं. हा इकडे. थँक्यू. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. बोला. ॲक्च्युली इन्शुरन्स क्लेम केला होता. कसा केला होता? फोनवरती. ते समोर टेबल दिसते ना, तिकडे जा. हो. एक्सक्यूज मी मॅडम, येस. इन्शुरन्स क्लेम केला होता कधी केला होता? काल संध्याकाळी. मग एव्हाना व्हायला हवा होता. अहो पण नाही झाला. असं कसं होईल? हे पण झालंय ना, मला कुठलाही फोन कॉल नाही आला. बरं, नाव? हॉस्पिटलला पण आशुतोष देसाई. पेशंटचं नाव? सीता रामचंद्र देसाई. हॉस्पिटलला पण नाही कळलं. ओके ओके. हा नंबर आहे क्लेमचा. 9 नंबरला जातो. शेजारी. हो. ओके. एक्सक्यूज मी, हा इन्शुरन्सचा नंबर आहे. क्लेम केला होता पण काहीच झालं नाही अजून. नाही हो, हे मी नाही बघत. मग ते बघा तिकडे ते सावंत साहेब बसलेत ना, ते सावंत साहेब बघतात हे सगळं. ओके, विचार. थँक्यू. किती वेळ? अहो होईल लवकर. हा तुम्ही या, मी कळवतो. सावंत साहेब आपणच का? इन्शुरन्स क्लेम केला होता. हा पॉलिसी नंबर आहे. कोण आपण? आशुतोष देसाई. देसाई, या बसा. नाही राहू दे, जरा इमर्जन्सी आहे. आजच्या आज क्लेम झाला तर प्लीज. करू की, काय घाई आहे? काही आहे, माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे, तिची ट्रीटमेंट सुरू करायची म्हणून मी आलो इथे. प्लीज तुम्ही हॉस्पिटललाही कळवा आणि प्रोसिजर सुरू करा. अहो साहेब, असं होत नाही. हा तुम्ही आजची आज म्हणाल म्हणजे होईल का? एवढं सोपं नाही आहे ते. अहो सोपं नसतं म्हणजे मग इन्शुरन्स पॉलिसी कशाला घेतो आम्ही? वेळेला कामी यावी म्हणूनच घेतो ना. तुम्ही प्लीज हे आज करा आणि हॉस्पिटलला कळवा. अहो आता तुम्ही आमच्या डोक्यावर येऊन बसणार का? असं नाही म्हणत आहे मी, पण तुम्ही प्लीज लवकरात लवकर हॉस्पिटलला कळवा आणि माझी प्रोसिजर तर करा. तुम्हाला लोकांच्या ना लक्षातच येत नाही. आता आम्ही काय मशीन आहोत का? आता बघा, तुमची फाईल चेक करावी लागेल, डिटेल्स चेक करावी लागतील आणि मग करा ना. हे बघा, तुम्ही हे सगळे प्रोसिजर केल्याशिवाय माझ्या आईचं ऑपरेशन सुरू होणार नाही. तिच्या टेस्ट आहेत, इमर्जन्सी आहे. प्लीज जरा समजून घ्या ना. अहो म्हणजे आम्ही काय इथे रिकामी बसलो? हा तुम्हालाच फक्त इमर्जन्सी आहे, बाकीच्यांची इमर्जन्सी नाही आहे. ही बघा फाईल्स, बघा किती डॉक्युमेंट्स आहेत, एवढे सगळे चेक करायचे आहेत. हो पण मग माझी एक केस जरा स्पेशल म्हणून ट्रीट करा आणि मला पटकन माझं काम करून द्या प्लीज. बरं ठीक आहे, तुमची स्पेशल केस म्हणून बघतो आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवतो. ठीक आहे, मी आता. थँक्यू. आणि प्लीज हॉस्पिटललाही कळवा, त्याशिवाय ते सुरू करत नाही. तो हो हो. येस.
सावंत साहेब हा काय झालं? काही नाही रे, सगळे घोड्यावर येतात, त्यांना वाटतं आपण रिकामीच बसलोत. हा सोड.